काय सांगू आज आनंदाला, काय सांगू आज आनंदाला, रमाबाईचा जन्म झाला, बाळ रमाचा जन्म झाला, बाळ रमाचा जन्म झाला. आनंद वनंद गावाला, बाळराम उठा हो जन्मदार, बाळराम उठा हो जन्मदार, बाळराम उठा हो जन्मदार, बाळराम उठा हो जन्मदार, बाळरामचा जन्म झाला, बाळरामचा जन्म झाला. आम्ही माणसात आलो, घाण खातात दिवस चालले होते, मेलेली जनावर वाळवून तोडून ताडून सुकले मागले रांजणात भरवून खावं लागत होते. आनंदाचा दिवस आला, बामणांच्या पुढे आमच्या पोरांच्या मागे लागला. डोला डोला हा 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 बोट घाला, बोटात बोट डोक्यावर ठेवा, डोक्यावर 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 ठेवा. वा वा, ज्यांना बाबासाहेब आवडतात त्यांनी डोक्यावर ठेवले, ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही ठेवले, आहे की नाही दादा? बाबासाहेब नाही आवडत ना तुम्हाला? काम नाही कुठं झाडाला जात, बघा ना. अरे एवढ्या मोठ्या महापुरुषाने गर्व केला नाही, लंडनला राहिले असते तर अब्जोपती झाले असते, पण स्वतःच्या गरीब समाजाची काळजी करणारा एक श्रीमंत सधन विद्यासंपन्न माणूस फक्त आम्हा दलितांसाठी परत महाराष्ट्रात आला. त्याच्याविषयी तुम्हाला थोडी पण चिंता नाही, खुशाल खाली आहात. वा, आता का नाही असंच उठायचं आणि जोरवेळ नाक्यावाला जाऊन यायचं. हा, उठा जा, पळा, सावकाश घ्या खाली हात. बाळरमाचा जन्म झाला, बाळरमाईचा जन्म झाला, बाळरमाईचा जन्म झाला, बाळरमाईचा जन्म झाला.
सगळे उभे का बरं सगळे? म्हणजे कार्यकर्ते आहेत का काय? हे भाऊ इकडे आहे ना, एवढे मोत्यासारखे जाते, काही व्यसन नाही ना? व्यसन असेल तर येऊ नको, नसेल तर या. बसा दादा, असं या. हो स्वेटरवाले, एवढा चांगला स्मार्ट माणूस इकडे या की. बरं चल, यांना म्हणतो यांना. हेच चांगलं चिकना गाडी आहे. टीचर आहात काय? थोडी जागा सोडा फक्त त्यांना. दादा राहू दे फक्त मला थोडं दिसलं. नाही काय राहू दे, माझ्या हृदयात सगळं आहे. आपल्याला कागद नुसतं संविधान डोक्यात तरी आहे का आपल्या? असतं तर पहिल्या दिवशीचा आपला द्वेष नसता, मत्सर नसता, निंदा नसती, दंभ नसता, मान नसता, कोंबडी नसती, चिकन नसतं, मटण. पानाती पाता वेरमणी म्हणून गेले कोण? भिक्खू लोक. आणि लगेच म्हातारी घरी गेली म्हणे, बाया जावया आलाय, कोंबड्या कापायच्या 2 मटान. पानाती पाता गेलं खड्ड्यात. म्हणून नुसते मंत्र नको, नुसत्या गप्पा नको, ड्रामा नको. आपण 10,000 वर्ष मागे होतो. किती हजार वर्ष मागे होतो बायांनो? अशी कपडे नव्हती, लुगडी नव्हती, असे पंजाबी ड्रेस नव्हते, काहीच नव्हतं. तुटक्या चोळीला गाठी, लुगड्याला गाठी. अहो शिवतच नव्हतं कोणी. सुरद्या महाराज सारखा शिवतच नव्हतं कोणी. या दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पूजायचे, महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे, 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे. आणि त्याच वेळेला एखादं हाडा मासाचं माणूस केवळ दलित, अस्पृश्य, अच्युत किंवा स्त्री म्हणून समाजात वावरू लागलं तर त्याला लात मारून हुसकून द्यायचे. अजून टाळे वाजायला पुढेच आहे खरं. तेव्हा महापुरुषांची मनं द्रवली आणि 13व्या शतकात चंद्रभागेच्या वळवंटात एक आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनातला प्रमुख मुखिया म्हणू लागला, अरे 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 कसला धर्म? धर्म म्हणजे मानवतेचं कल्याण करणारा. आणि तोच धर्म आणि त्याचे शास्त्र समाजाचं अनहित करत असेल तर जनहिताच्या, लोकहिताच्या, दलित हिताच्या, नारी हिताच्या आड येणाऱ्या कोणत्याही धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक संघटनेशी कणखरपणे आम्ही संघर्ष पुकारणार, अशी पहिली वार्ता चर्चा झाली ती 13व्या शतकात चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि तिथे घोषणा झाली, या रे लहान थोर, I don't like your God and the religion and the caste. I like only world and the people. All world is my house. All world is my temple. And all people is my family. या साऱ्या माझ्या बहिणी, ब्राह्मणांपासून तर वेश्येपर्यंत, उंच काम करणाऱ्यांपासून तर नीच काम करणाऱ्यांपर्यंत, चुकणारा गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा न देता त्याला जर पश्चाताप झाला असेल तर त्याला शासन करण्याऐवजी, कठोर शिक्षा करण्याऐवजी
त्याला शासन करावे अशा प्रकारचा मसुदा ज्या चंद्रभागेच्या वळवंटात तयार झाला त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. माझ्या बहिणींनो, आपण खूप दूर राहिलो. आपल्याला ज्ञानदेव माहीत नाही, नामदेव माहीत नाही, एकनाथ बाबा माहीत नाही. जनाबाई एक मातंग समाजातली पोरगी, केवढा मोठं धाडस, केवढा मोठा मोर्चा, केवढा मोठा त्याग. ए बायांनो, तुमच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी तुम्हीच उभ्या राहिल्या पाहिजेत. तुमचं संरक्षण दुसरं कुणीच करणार नाही. डोक्यावरचा पदर खांद्यावर घ्या आणि खांद्यावरचा पदर डोक्यावरचा पदर खांद्यावर आल्याशिवाय मोकळा होत नाही. काय ग पोरींनो, पुढे मला काय म्हणायचंय? कमरेला, मला महिलांना बोलू द्या, कमरेला गुंडाळता येत. महिला मुख्य आहेत का इथल्या? आवाजच नाही तुमचा, आवाज पाहिजे ना. डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतल्याशिवाय, खांद्यावरचा पदर कमरेला खोवता येत नाही. पदर कमरेला खवल्याशिवाय भांडण करता येत. अगं तुझं, अगं तुझं, अगं माझं, तुझ्यावर राखेल पडलं, तुझ्यावर हमका पडलं, हे फक्त बांधल्यावर येतंय. महिलांना पदर कमरेला खोवल्यावर चांगलं भांडण करता येतं. ते धर्माच्या ठेकेदारांशी भांडण करणं एकट्या स्त्रीचं काम नाही. म्हणून उभ्या महाराष्ट्रातल्या नको ते माझ्यासमोर, मग हे दिसणार नाहीत ना. मग इथे असं इथे नाही नाही. राहू द्या रे, आपण नंतर करू ना ते संविधान. तुम्ही तुमचा एकच तरी पाठ आहे का संविधान? सांगा बरं. पाठ नाही मग कशाला उगा ड्रामा करून आपण एक. माझा ऐका पहिला आज सगळ्यात शांतपणे ऐका. सचिन, आता हलू नको बरं, आणि ज्याला हलायचं त्याने वर येऊ नका बरं. ज्याला वळवळ करायची सवय ते काय त्याला बळ येतो. मला डिस्टर्ब करू नका. तर आहे का विसरलो हे त्याच्या नादात ना सगळं. काय सांगत होतो बरं? ए मावशी सांग ना, ए पुरी. हा पंधरेला कमरेला पदर खवायचा आणि सत्यनारायणाची पूजेचा प्रसाद खायला जायचं. भांडण करायचंय. उठा उठा संत जन, उठा उठा संत जन, उठा उठा संत जन, उठा उठा संत जन. संत कोण आहे? साड्या राखणारा, तंबाखू सोडून खाणारा, गांजावरून इंद्रायणी थुकणारा, गांजावरून प्रयागराजची इलाहाबादची गंगा घाण करणारा संत कोण आहे? त्याच्या ठिकाणी निष्ठा असते. खरं बोलण्याचा आग्रह करून धरणारे, लोकांना सत्य शिकवणारे, मुसा वादा वेरमणी शिक्षापदम समादयामि, मी मरेपर्यंत खोटं बोलणार नाही, त्यांना संत म्हणतात. मी मरेपर्यंत खोटं बोलणार नाही. मी मुक्या प्राण्यांना अभय लावून देईन. मी मुक्या प्राण्यांच्या गरीब प्राण्यांचं मांस खाणार. त्यांची हाडकं नळ्यात चघळणार नाही. मजा मौजा म्हणून जावाय पाहुण्याला मटण करून घालणार नाही. पानाती पाता वेरमणी शिक्षापदम समादयामि. त्यांना संत म्हणतात. संत म्हणजे बाजार, संत म्हणजे ड्रामा. दाड्या जटा न वाढवता
भगवे परिधान न करता, दंड न मुंड न तीर्थाटन, पंचाग्नी साधनाशिवाय विश्वा एवढ्या परमात्म्याच्या चरणावर आपल्याला लीन होता येईल अशा प्रकारची पंचशिलाची रचना ज्यांनी पहिली केली त्यांचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध. खाली बसा, बसा तिकडं. अरे त्यासाठीच आपण आलोय भाऊ. संत म्हणजे ड्रामा नाही, संत म्हणजे सॉंग नाही, संतांना युनिफॉर्म नाही. आय डोंट लाईक युनिफॉर्म. कष्टकऱ्यांच्या वेशातली माणसं संत बनावीत. श्रमजीवी लोक, रक्त गाळणारी, रक्त बंबाळ होणारी, समाजापासून विन्मुख राहिलेली, ज्ञानापासून वंचित राहिलेली आणि स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा सन्मान नसलेली ही धर्माची शृंखला पाण्यामध्ये बुडवून दिली पाहिजे असं पहिलं ज्या समाजाला वाटलंय त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. हे ताई, हे बया, एवढं चांगलं लुगडं नेसली इकडं आणि काय तुम्ही घाई काय कुठं म्हशी गेले का काय? हा, जायचं जा ना तू मावशे. अगं जा, या पोरी ऐकतील मग तुला सांगतील. जा वय स्वयंपाकर जा. मला वय क बसा बघू आता. शांत बसल्या का देवाला सांगू कान का? बाई शांत राहा बरं का, गप्प राहा, ऐका मनापासून. मला साथ करा, मला मदत करा. आय वॉन्ट युअर हेल्प. तुमची मला मदतीची अपेक्षा आहे. मी गरीब माणूस आहे, वनवासी आहे, पोरका आहे, बायका नाही, पोर नाही, घर नाही, दार नाही आणि पोट जाम फुगलं एवढं झालं तरी बॉम्ब देतोय तुमच्या पुढं. तुम्हाला दया नको का माझी? मग इकडं काय वरमाईचं काम होतं? कोणत्या वाट्या बरीच होती काय? तेव्हा सज्जन हो, संतांची व्याख्या फक्त तुकोबारायानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनंतर तुकोबाराया मनापासून ज्यांना कळले असतील आणि त्यांनी ते प्रॅक्टिकल जीवनामध्ये करून समाजासाठी संविधान ज्यांनी तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे लिहिलं ते अख्ख्या जगातला सुशिक्षित माणूस आणि सुसंस्कृत माणूस म्हणून ज्यांना पदवी बहाल करता येते ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा आजचा हा सुरेख संगम. काय करताय खाली बघून? काय सूर द्या मला सांग. असं असं करत राहायचं. आनंद झाला जोरवे गावाला, सचिन भाऊनी प्रसंग घडविला. निमंत्रण केले या वाबळे कवीला, या मुच्या रमाई जयंतीला, या मुच्या रमाई. काही काही माणसं लय गंभीर आहे, अशी असते, अशी अशी एकच गोड असते. सगळं चेअर हसर आहे, हास म्हणून सांगावं लागत नाही. काही ना हास म्हणल्यावर मग असं करतो काय माशी. आता या अशा तोंडाच्या माणसापुढं मी कसं काय सांगावं? त्याच्याकडे पाहिलं माझ्या डोक्यातलं जातंय. काही नका करू, पण हृदय आनंदी ठेवा, हृदय प्रसन्न ठेवा, हृदय निर्द्वेष अद्वेष्ट सर्वभूताना मैत्र करुण येवच. असं निर्ममोही, सुखदुःखासाठी सम, दुसऱ्याचा शत्रूचा द्वेष न करणं, असं ज्याचं हृदय आहे ना त्याने न हसायचं ठरवलं तरी त्याला हसू येतं. आणि ज्याच्या हृदयात काळा बाजार आहे ना, काळा बाजार कळतो ना, त्याची म्हैस मोडली पाहिजे, त्याच्या पोरीचं लगीन जमात आहे तेवढं मोडलं पाहिजे.
आणि माझं पोर 10वी पास झालंय, माझ्या जावाचं नापास झालं पाहिजे, माझ्या भावाच्या पोराला नोकरी लागते ना, नाही लागली तेवढी बरी होईल, असा काळा बाजार ज्याच्या हृदयात आहे ना, त्याने किती हसायचा प्रयत्न केला ना, त्याचं तोंड म्हणजे गोखाडच दिसतं. असं. आणि परवा माझ्या पप्पी घेता येत नाही, हसरं तोंड नसलं का समजायचं हे दसरं. म्हणून गीतेमध्ये असं म्हटलंय, प्रसादे सर्व दुःखानां, श्रीमद भगवद्गीता. काय झालंय माऊली, पेशवे काळामध्ये प्रत्येक ग्रंथात घुसखोरी झाली आणि त्यांचे हित कसे होईल ते लिहिले गेले आहे. त्यांचे हित कळाले ना, सत्यनारायणाच्या प्रसाद यावर गोळ्यावाले सत्यनारायणाचा प्रसाद त्यांना आणि पाण्यातली लापशी आणला. हो, सकाळी पाण्यातली लापशी कांद्याची चटणी खाली आणि दुसऱ्या दिवशी अख्ख्या सगळ्या वरमाया हागायला. कुठं ग लापशी बावली बाय. आणि मग तो सत्यनारायणचा प्रसाद आम्हाला कोण गरीबाला देतं, पाया पडला गेला त्या बामणाने असा वर खाडला थोडासा, तसा चाटला बाई. मी लहान होतो, मी बर, मला माहिती आहे, मी पहिल्या लहानपणापासून माझे वडील, माझे चुलते हे सगळे सेक्युलर पुरोगामी सुधारणावादी आहेत. हे ज्योतिराव फुले, बाबासाहेब मला दुसरीपासून माहिती आहेत. त्यामुळे मी गावात सत्यनारायण असला का, गरिबी हो, पाऊस नाही काय नाही त्या काळात, लय अवघड. कुठं भोंग वाजलं का समज आज आपली जेवायची सोय झाली. अति वाईट अवस्था होती त्या काळात. पडत्या पावसाची शेती करणारे आमचे सगळ्यांचे बाप त्यावेळेचे, भयंकर वाईट अवस्था. मग कुठे सत्यनारायण असला का आपण तिथं टपूनच. कधी एकदा इति श्री स्कंद पुराणे देवाखंडे पंचमाध्याय गोड म्हणलं का आपलं मज्जाच मज्जा. ते साधू आणि पाण्यात बुडाले, परत जगले, वर आले. त्या बाया घरी गेल्या, मग त्यांनी प्रसाद खाला. प्रसाद खाल्यावर का साधू आणि परत पाण्यातून वर आले, म्हणजे गुड मॉर्निंग. बरं का, मला असं वाटतं जर साधूवानी त्या बायकांनी प्रसाद घेतल्यावर जिवंत होऊ शकतोय, तर माझं म्हणणं असं होतं, हे 2-4 बेवडी येत नाही, आता आली होती माझ्या पाय पडाय, इथे बेवड्यांसहित मला पण टाकाय विहिरीत एखाद्या, बुडू पाण्यात, आम्ही मरू का नाही मग पाण्यात बुडाल्यावर. मग काय करा तुम्ही, थोरात मंडळी, तुम्ही दिघे मंडळी, मग काय करा, गावात त्या विहिरीभोवती 100 सत्यनारायणाच्या पूजा घाला. आम्ही येऊ वर, येऊ का नाही बायो, येऊ का नाही. आणि मग त्यांच्या कशा आल्या, दॅट्स रॉंग. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की तुकोबाराय सांगतात, म्हणून बाबासाहेबांनी लिहिलंय, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले. पाट मांडोनी वरी वैसविले, पाट मांडोनी वरी वैसविले, अक्षता दाखोळीले, अक्षता दाखोळीले. मना येईल ते, मी नाही बोलत, 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराज बोले अभंगात त्यांच्या, मना येईल ते नाव ठेविले, या भजनाची लागले वेळ, या भजनाची लागले वेळ, या भजनाची लागले वेळ, या भजनाची लागले वेळ, लागले वेळ, लागले वेळ. कसं गोटुळ्याच्या गोटुळ चिकन आहे, पण मनाने पण चांगलं आहे ना. नाही तर काही काही पाकायचं नाही, बाप्पा बुप्पा बाप्पा बुप्पा.
परवा एका पाकवाजाने माझी तर हेच केली, काय बोलतात त्याला ते मला फेसबुक काय म्हणे वाबळे महाराज. आता मला लाखो लोक भारताच्या जगाच्या कोपऱ्यात पार अमेरिकेमध्ये ओळखतात लोक, पण मी कुठे बसू भांडत बाबा, तुला काय क्लिप करायची तेवढी कर, मी लोकांना माहिती आहे का मी किती प्रेमळ आहे. खरे बाळा खरं सांग, पण येडेपणा केला थोडं सांगावं लागतं. आता एवढा सिरियस कार्यक्रम अशी धपा 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 उतरणी केली का, मी पण नाराजच झालो बरं का. कसं गोड आहे बघा ना, टाळे वाजवायचं. शिळा तांब्याचे बाहुले केले आणि मना येईल ते नाव सत्यनारायण, संतोषी माता, संतोषी माईन फुटानं खाय काय यांचे देव, नुसते देवच देव. म्हणून म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देव मेला, देवळीचा 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 देव मेला. मग आता काय करायचं, अंतरीचा जागवा, 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 जागवा. म्हणून संतांना ही चीड येते की आम्हाला दगडा धोंड्याच्या रानात पाठवलं, आमची पोरं देवळात, कोण स्वामीचा जप करतोय, कोण रामीचा जप करतोय, कोण बापूचा जप करतोय, तो कोण कापूचा जप करतोय. बापूचेच जप 2-2 किलो हाकतात ते बापू. जो मनुष्य माणसाला गुरु करेल तो पूर्ण अधोगतीला, जो मनुष्य ज्ञानाला आणि मनाला गुरु करेल तो डॉक्टर बाबासाहेब. जो ज्ञानाला आणि मनाला गुरु करतो ते छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबराया, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत जनाबाई महाराज होतात. म्हणून अंधश्रद्धेचे भूत मरू दे, अंधश्रद्धेचे भूत मरू दे, अंधश्रद्धे. अरे नाही बाबा रे, एवढं मी लांबून कशाला नाही सांगितलं, म्हणणारे मला चिकन माहिती, या वाजवण्याने मला जोर येतोय. अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी हा सुखी होऊ दे. आवाज नाही का? कुठे आवाज? शेतकरी हा सुखी होऊ दे, पिडाया टळून जाऊ दे. दुसरा आवाज धर, दुसरा धर, दुसरे वेगळं काहीतरी कर. शेतकरी हा सुखी होऊ दे, इडा पिडाया टळून जाऊ दे, जग आनंदात नाऊ दे, नाऊ दे, नाऊ दे गणारे. गण म्हणजे ज्ञान, हे सगळे अनार्यांचेच महापुरुष आहेत. गण, गणराज्य, लोकराज्य, हे राजा अशोकांपासूनच हे सगळं आहे. पहिलं नव्हतं काही, पण हे आमची
केलं त्यांच्या नावावर पॅकिंग त्यांचं माणसं आमचीच आहेत. गण म्हणजे ज्ञान. बोला, गण म्हणजे ज्ञान. हे ज्ञान कोणाच्या घरी नको? ब्राह्मणांच्याच घरी पाहिजे असं काय का? ब्राह्मणांच्या पाहिजे, क्षत्रियांच्या पाहिजे, वैश्यांच्या पाहिजे, शूद्रांच्या पाहिजे. सगळेच एका वेळेला उंच होतील ते फक्त ज्ञानामुळे. बरोबर आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, आय वॉन्ट युअर एज्युकेशन. बरोबर आहे. टाळे वाजवा बायांनो. मी तुमच्या शिक्षणाची चाहत करतो. आणि शिक्षण शिकून झाल्यावर ज्या शिक्षणाने अत्यावश्यक आणि अनावश्यक कळतं त्याला विवेक असे म्हणतात. आता ते शिकलेले लोक आहेत मला भेटतात, तो काय काय शिकलेल्यांच्या तोंडात गुट खा असतो. गुन्हाई गुट खा. हे पोरीनं तुम्हाला माहिती आहे का गुटखा? माहिती आहे गुटखा? म्हणा बरं गुटखा मुलींनो सगळ्या. गुटखा. एवढ्या नवीन नवीन कपडे घातल्या तर काय कशा काय होणार माबाई तुम्ही? कशा होणार भीमाई? कशा होणार मासाहेब जिजाऊ महाराणी? मोठ्याने बोलायचं. म्हणा गुटखा. असं आता फार मरायला लागल्या बरं एवढं. बरोबर आहे, बरोबर आहे. परत म्हणा असं गुटखा नाही, तुम्ही म्हणता भाकरीचा गुटखा. गुट खा म्हणा. पान पराग ब्राऊन शुगर तू घेतो विषारी गर्द. सिगरेट बिडीची थोटक तू पिऊन झालाय ना मर्द. अरे इमलचा गुट खा. का इमलचा? कोणतरी म्हणते बुट खा. अगं बुट मिळेलच त्याला, पण त्याला पहिलं येतं सांग. गुट खा काय शब्द आहे? त्यातला ट काढलं काय होतं? अगं बाया काय त्याला म्हणा त्यातला ट काढून खा भाऊ मर तिकडं, आम्हाला काय घेणं नाही. अरे इमलचा गुटका न घेऊ नको झटका, जिवारी लागल फटका. वेळ आहे अजून तुमचं सार्थक हे करण्या. दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. आणि आपल्या बायकोच्या साक्षीने त्यांनी आज गुटखा सोडलाय, पुड्या सोडल्या. आणखी आठवड्याने मोत्यासारखे दात सुगंध पार तोंडात तोंड घालून पप्पी गेले मी. नाही काय नाही, त्यांनी मग अशीच केलंय. ते काय सभ्य माणूस येतो आणि त्यात काय आबरू बिबरू काय नाही जात महाराज. चुकीच्या गोष्टी जाळातून आपण बाहेर गेलो का आपली काय वाईट गोष्ट आहे काय? जाळातून बाहेर अरे भाजलो आहे ना बाहेर. तोंडाचा कॅन्सर झालेला पाहतोय, पायावर झालेला पाहतोय. काही माणसं बोलायला गेली का दिसायला चिकणी, पण जवळ आली का महाराज तुमचं कृष्ण लय चांगलं होतं बोल बाबा. जसं काय उंदीर मेलाय तोंडात, एवढा गलिच्छ पायावर याचा वास येतो, गलिच्छ. म्हणून तंबाखू गुटखा काय तथागतांचं वचन आहे हो. कोणी पाहिलं स्वर्ग, कोणी पाहिलं वैकुंठ, कोणी पाहिलं देवांची राज्य, कोणी पाहिलं इंद्र, कोणी पाहिलं ब्रह्मदेव. हे सगळं काल्पनिक कथा आहेत पोट भरायच्या. खरी कथा काय आहे? खरी कथा सत्यं वद प्रियं वद. सत्यं वद. आणि म्हणून बाबासाहेबांसारख्या महामानवांनी
बाबासाहेबांसारख्या महापुरुषांनी अनेक लोक आले होते लाज द्यायला. ते काय आपण आहे काय 5,000 मत द्यायचं. अरे ते म्हणाले लंडनला राहिलो असतो तर अब्जोपती झालो असतो, अमेरिकेला राहिलो असतो तर करोडोपती अब्जोपती झालो असतो. ते स्वतः पेपर लिहायचे लेखक होते, साहित्यिक होते. कशात कमी होते बाबासाहेब? जगात जेवढ्या डिग्र्या असतील तेवढ्या डिग्र्या घेणारा एकच विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब आहे. टाळी नाही वाजवली तुम्ही. टाळी वाजवली की मला उत्साह येतो आणि टाळी नाही वाजली की मला वाटतं माझं काहीतरी चुकलं का काय. दोन्ही काम ऐकायचं हे करायचं. मोठा गुड स्टुडंट कोलंबो शहरामध्ये आजही कोलंबो विद्यापीठामध्ये एका दलित समाजाच्या पोराचा महाराष्ट्रातल्या जगातला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून मोठा पुतळा आहे कोलंबोला. ही काय ठराविक जातीची शान नाही, ही महाराष्ट्रातील मराठ्यांची शान आहे. असे बाबासाहेब. मग त्यांनी बुद्धच का निवडलाय? कारण आमचा जन्म मेलेली जनावर खाता गेला नाही. आमचा समाज मेलेली जनावर वडता वडता दिवस गेले. लोकांच्या उष्ट्यासाठी त्या पत्रावळीतल्या लापशीचे तुकडे आणि भाताचे कण बुंदीचे तुकडे गोळा करण्यासाठी कधी एकदा लग्नाचं वराड घरी जाते ना आम्ही त्या पत्रावळी झटकून झटकून घरी आणून खातोय. एवढे वाईट दिवस आमच्या पूर्वजांनी काढले. थुंकण्यासाठी विटाळ होतो सवर्णांना म्हणून आमच्या गळ्यात मडकी बांधली गेली होती. पायांचा स्पर्श बुजावा मातीतला म्हणून आमच्या ढुंगणाला खराठे बांधले होते. एवढे वाईट दिवस बाबासाहेबांनी स्वतः पाहिले. स्वतःच्या 4 मुलांचा मृत्यू झाला. तो फक्त सवर्ण डॉक्टर बाबासाहेबांच्या बाळांना शिवला नाही म्हणून या उंच नीच भेदापायी आणि आंधळ्या आणि घमेंडखोर धार्मिकांच्या धर्मापायी बाबासाहेबांसारख्या एका रत्न महापुरुषाची 4 रत्नासारखी मुलं मेली. आणि म्हणून दुखावलेले बाबासाहेब म्हणाले की मी आता या धर्मात जन्माला जरी आलो तरी मी या धर्मात मरणार नाही. का इथे अन्याय आहे, इथे भेदभाव आहे, इथे उंच नीचता आहे. आणि म्हणून या उंच नीचतेच्या विरोधात आणि धार्मिक ठेकेदारांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या 13व्या शतकातल्या वारकरी संप्रदायाची कास धरणारे जगातले पहिले महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, तुकाराम महाराजांनी कोणतं शास्त्र नाही वाचलं. वाचलं तरी लाथाडून फेकून दिलं. ऐकता पुराणाच्या गोष्टी आणि तुका मनी होतो कष्टी. केवढं धाडस आहे. आणि आता परत ते आले सोंग परत आले. कोण उत्तर हिंदुस्थानातला बाबा आणलाय, त्याच्या हातात महादेवाची पिंड आहे. तो ज्याच्या घरी घेऊन जाईल त्याला 1 लाख रुपये खर्च. लोक एवढी येडावल्यात ना, म्हणतात त्या बाबाच्या हातातल्या पिंडीवर पाणी ओतलं का पोरं होतात. मी म्हणतो लग्नच नका ना करू, त्या बाबाच्याच मागं लागा ना. आणि ह्या बाबाबुवांच्या नालायकपणाच्या विरोधात 17व्या शतकात बंड पुकारणारा एक संतवीर शास्त्रज्ञ म्हणजे तुकाराम महाराज आहे. बायांनो म्हणाल का माझ्या मागे जरा? मुलींनो तुम्ही नाही म्हणायचं बरं का.
महिलांनी मोठ्या बायांनी नवसान मुलं होतात, नवसान मुलं होतात. तुम्ही नका सांगा, मी आहे नाही ते मास्तर. जिला येत नसेल ना तिने तोंड हलवायचं असं, आणि जिला येते तिने प्रामाणिकपणा म्हणा. बाबासाहेबांना ही श्रद्धांजली आहे. आज रमाईचा जन्मदिवस आहे 7 फेब्रुवारी 1800 बरोबर आहे ना, 1891 रमाबाईचा जन्म झाला. रमाईचा जरा म्हणा सगळ्या जणी. सगळ्या जणी बरं का, सगळ्या जणी. नवसान मुलं होतात, नवसान मुलं होतात. फक्त महिलांनी म्हणून तरी पोरून त्रास देऊ नका. यांचा आवाज कसा पोरून म्हणू नका का तुम्ही. त्यांना एकतर कधी समाजाच्या बाहेर आणलं नाही कोणी, त्यांना कधी स्वातंत्र्य दिलं नाही कोणी. अजूनही या बाया नुसत्या म्हणतात जय भीम जय भीम, पण खऱ्या जय भीम नाहीत. यांच्या हॉलमध्ये गेलं ना, बाबासाहेबांचा फोटो एका बाजूला पाहिलं का, भगवान बुद्धांचा फोटो. आणि मला सवय किचनमध्ये जायची बेसन करायला, निमित्त असतं माझं. ते काकूच्या त्या खालचं ते काय बोलतात ते ड्रावर असतात ते किचन भांड्याची ती भरली नाही. एक किचनचं तर एक मोकळाच असतो, त्याच्या आतमध्ये डोकावलं तर म्हणलं मावशी हे काय, म्हणजे बाबा कोणाला सांगू नका येडा माई. म्हणजे अजून या जयभीम आहेत काय, अजून येडम्याच येते या. आव लावलंय बाया मी लावलंय बाया ग बटान, खाते कोंबडीचं मटान. सोडून द्या हे सगळं. तुकाराम महाराजांनी 450 वर्षे आम्हाला सांगितले. 450 वर्षापूर्वी देव अंगामध्ये खेळतो, देव अंगामध्ये खेळतो. जेव्हा ये पोर म्हणत नाही बरं का समोरची. देव अंगामध्ये खेळतो, देव अंगामध्ये खेळतो. देव नवसाला पावतो, देव नवसाला पावतो. देव सत्वाला जागतो, देव सत्वाला जागतो. अरे वा, का भक्त भीक मागतो ग सांगती गाडगे बाबा. वा वा बघ रे. बाया म्हणतात बाया रविवार और आमच्या महारवाड्यातच बायांच्या अंगात जास्त, मांगवाड्यात बायांच्या अंगात जास्त, बामणाच्या बाईच्या अंगात नाही. त्यांना मऊ मऊ शिरा येतो ना सत्यनारायण, ते काय अंगात घेतलं. आमच्या बायांच्या अंगात, मराठ्याच्या बायाच्या अंगात, शेतकऱ्याच्या बायाच्या अंगात, कुणब्याच्या बायाच्या अंगात, संभाराच्या बायाच्या अंगात, आमच्याच बायांच्या. कारण काय, आमच्या अंगात काय येते, आम्हाला वेदना खूप आहेत. बघ गय गय गगय गय गगय गय गगय गय 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 गय. बाया म्हणतात बाया लय बारी वार. मग ती म्हणती बघ ना झाडाक येणं का केलं, येडा बाईला त्रास देऊ नका, येडा बाईला त्रास, मंगळा आईला त्रास देऊ नका, घायपती आईला, घायपती आई पाहिलं. येडाई तरी खरी, येडाई म्हणजे येडाबाई लखाबाई, कोल्हापूरची लक्ष्मी आई, तुळजापूरची भवानी आई यांनी टरा 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 आर्य ब्राह्मण कापलेत. त्यामुळं स्त्रिया आहेत आपल्या. आता त्यांचा दुरुपयोग नाविलाजाने केलाय, त्याला आपला दोष नाही. पण ह्या मूळ स्त्रिया आहेत, त्यांच्या घरात त्यांच्या पुढे पाहिलं का परडी असते, परडी. आणि परडीत काय असतंय, धान्य असतंय. म्हणजे शेतीचा शोध लावणारी जगातली पहिली महाराणी म्हणजे तुळजापूरची देवी आहे. तिला नंतर पोटासाठी देव बनव. आणि
मंत्र म्हणा परत तेच, कापायला तेच, मारायला तेच, मारून घ्यायला ते आमच्याकडून मारून घ्यायला तेच, आणि परत तिथे स्वाहा आहा वा तेच परत तिथे. पण सगळेच ब्राह्मण नाहीत तसे. कुमार सप्तर्षी, श्रीपाल सबणीस, किती विचारवंत ब्राह्मण, असं काही नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? ब्राह्मण जातीची दोष नाही आणि द्वेषही नाही. काही ठराविक लोकांनी जे ब्राह्मण्य निर्माण करून ब्राह्मणांना सुद्धा ज्यांनी नाराज बनवून जी गोरगरिबांना फसवणारी जी एक धर्मप्रणाली लिहिली, त्या धर्मप्रणालीच्या विरोधात बंड पुकारणारा जगातला पहिला ब्राह्मण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून बाबासाहेबांनी कोण कोण काय काय म्हणालं होतं, अब्जोपती व्हाल या धर्मात जा, करोडपती व्हाल त्या धर्मात जा. बाबासाहेब म्हणाले नाही, आय एम इंडियन मॅन, मी भारतीय माणूस आहे, आम्ही भारतीय माणसं आहोत, आम्हास असा धर्म हवाय ज्या धर्मात जागतिक शांतता, जागतिक शांती, जागतिक समता, जागतिक बंधुता. लय नाराज होतो मी, शपथ. लय खूप हळवा आहे मी, खूप असं सगळ्यांनी एकटं पाहावं असं मला वाटतं. जागतिक बंधुता, जागतिक शांती, जागतिक समता, जागतिक न्याय. न्याय म्हणजे काय हो? न्याय म्हणजे काय दादा? न्याय म्हणजे काय? काहीच नाही. अहो न्याय म्हणजे हे स्वातंत्र्य, बंधुता, समता, जागतिक शांती, शील, प्रज्ञा, करुणा यांची जपणूक, दया, क्षमा, शांती, तेज, क्षमा, धृती, शौचम, आद्रोहो न अतिमानिता भवंती संपदम दैवी मभिजातस्य भारत. हे सगळे दैवी सद्गुण या जोर्वे गावापासून तर जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत सर्वांना जोपासता येतील. त्याला न्याय म्हणतात. न्याय मिळाला आम्हाला, शांती, न्याय मिळाला. कळलं बायांनो? म्हणून मग ती अंगात आलेली बाई काय म्हणते, बघ ग तुझं काय कोड आहे? ती म्हणते काय नाही देवा, सगळं चांगलं आहे माझं. 15 एकर द्राक्ष आहेत, 20 एकर ऊस आहे, 25 पाण्याने भरलेले एरी आहेत, 15 ट्रॅक्टर आहे. मग तू का आली? मग तू का आली? फुक फुक फुक. ती म्हणते काय नाही, माझ्या जावेने विहीर खोदायला काढली आणि तिला पाणी लागू नये म्हणून मी आले. नाही कळलं? तरी बाया हसत नाही, गंभीर आहेत अशा. मला तर वाटतं नुसते तरुणच पोरं पाहिजे माझ्या समोर. बायांना काय म्हणले ती, माझ्या जावेच्या विहिरीला पाणी लागायला लागले, तेवढं आटावं म्हणून आलो. ते म्हणजे बघ आटल 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 आटल. मग 2 कडकनाथ कोंबड्या. कडकनाथ कळल्या का? वाऱ्यात अंगात आले बायला माहित होतं का या पांढऱ्या कोंबड्या फुफ्फुशा, त्यांना पॉयझनचं इंजेक्शन देतात ना, त्या खाले का कॅन्सर होतं. ते म्हणजे बघ 2 कडकनाथच्या तलगी तलगी, त्यांचे पाय बांधून 5 किलो मुगाची डाळ, 5 किलो उडदाची डाळ, 5 किलो अंडी, 5 किलो तुरीची डाळ आणि 25 किलो इंद्रायणी तांदळाचा सुगंधी भात. हिच्या घरी एवढं नाही तेवढी यादी. ही काय म्हणते, देईल देईल देईल. पाहिलं का? सख्या नवऱ्याच्या भावाच्या बायकोच्या विहिरीचं पाणी आटवण्यासाठी केवढा आटास, तेवढा आटास मनातून काढून टाकला तर तुम्ही माळ नसली तरी वारकरी होता आणि बौद्ध होता. आपल्या बुद्धीला शरण जायला पाहिजे. हा विचार म्हणजे भगवान बुद्धांचा विचार. आम्हाला नसते बाबासाहेब तर आम्हाला धम्म कळाला नसता, आणि धम्म आम्हाला कळा नसता तर आजही आम्ही गटारामध्ये जीव दिला असता. बरोबर आहे काय बायांनी? आपण खातोय त्या भाकरीवर आणि आम्ही घालतोय त्या दागिन्यावर.
पाहिजे आणि मग मी म्हणणं म्हणताना मग मोठ्याने पाहिजे. आपण खातोय त्या भाकरीवर मी म्हणताना थोडं बारीक ठेवा. मला पाहिजे पण थोडं बारीक पाहिजे. आणि मी न म्हणताना तुम्ही जेव्हा म्हणता वाजवतो तेव्हा मोठ्याने वाजवा. आपण खातोय त्या भाकरीवर आपण खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे रे. आपण खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांचं नाव आहे रे. आपण खातोय त्या कपड्या आपण खातोय त्या भाकरीवर आपण खातोय त्या भाकरीवर म्हणून आता मध्ये एक मंजुषा शिंदेने गाणं गायलंय. गुर वडणार पोरग गुर वडणार पोरग माझ साहेब झालं. गुर वडणार कळलं का? मेलेली जनावर ओढायची वेळ आमच्यावर होती. गुरवडणार पोरग मेलेली गुरवडणार पोरग माझ साहेब झालं. आजच्या संगमनेर तालुक्याचं ते नायब झालं. माझ्या दुबळ्या पोराला लय बळ आलं. 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 माझ्या दुबळ्या पोराला माझ्या दुबळ्या पोराला लय बळ. काही गाणं त्या मंजुषा शिंदेनं गाणं गायलं. एकदा आवाज साधाचा वाढवावर हे जरा मला याचं खरं लय आडवं तुडं बोला येते मला. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोराला. ती म्हणते गुरवडणार पोरग माझं साहेब झालं. या संगमनेर तालुक्याचं हे तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबांमुळं बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात
म्हणून सज्जन हो, हे बाबासाहेबांचं एवढं मोठेपण आपण गातोय खरं, पण हे कोणामुळं मोठेपण आहे? माझ्या बहिणींनो, माझ्या बाबांना शिकायला जायचं काम केलं, शिकायला पाठवायचं काम त्यांच्या बायकोनं केलं. तिचं नाव आहे माता रमाई. म्हणून मगाशी म्हटलं, लई आनंद झाला वनंद गावाला, लई आनंद झाला वनंद गावाला, वनंद गावाला, हो वनंद गावाला. काय झालं? माझ्या रमाचा जन्म झाला, माझ्या रमाचा जन्म झाला, माझ्या रमाचा जन्म झाला, माझ्या रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, दाभोळ गावाच्या बाजूला, जिल्हा रत्नागिरी, दाभोळ नावाचं मोठं शहर आहे, समुद्र काठ आहे, माशाचा मोठा व्यवसाय भारतामध्ये प्रसिद्ध आहे. दाभोळला मोठं मच्छी मार्केट आहे. जिल्हा रत्नागिरी, दाभोळ गावाच्या बाजूला, दाभोळ गावाच्या बाजूला, दापोली तालुका, अरे दापोली तालुका आणि वनंद गावाला, अहो वनंद गावाला, वनंद गावाला. वनंद गाव दाभोळच्या जवळ, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. भिकू नावाचा कारभारी होती गरीब संसारी, भिकू नावाचा कारभारी होती गरीब संसारी, भिकू नावाचा कारभारी होती गरीब संसारी. एका शेतकरी दलित गरीब कुटुंबामध्ये, धोत्रे घराण्यामध्ये भिक्खू नावाचा एक गरीब दलित समाजात मुलगा जन्माला आला. भिक्खू नावाचा जन्मला भिक्खू कारभारी, त्याच्या गरीब संसारी, त्याच्या गरीब संसारी, त्याच्या गरीब संसारी. आली नांदाया रुक्मिणी, आली नांदाया रुक्मिणी, आली नांदाया रुक्मिणी, आली नांदाया रुक्मिणी, रुक्मिणी आली नांदाया रुक्मिणी, आली नांदाया रुक्मिणी, आली नांदाया रुक्मिणी. पतिव्रता परोपरी, पतिव्रता परोपरी, जोडी जमले संसारी, जोडी जमले संसारी, जोडी जमले संसारी. पाट्या माशाच्या, अव पाट्या माशाच्या, पाट्या माशाच्या,
या पाट्या माशांच्या पाट्या माशांच्या भिकुवात बाजारी भिकुवात बाजारी भिकुवात बाजारी भिकुवात बाजारी माशाच्या पाट्या माशाच्या पाट्या भिकुवात बाजारी भिकुवात बाजारी भिकुवात बाजारी भिकुवात बाजारी हे बाई थांब ना येडाबाईचं गाणं म्हणायचे हे असे नुसते नवे कपडे घालून नाही हो अक्कल पाहिजे डोक्यात हे नवे कपडे घालून जमतं काय बाबासाहेब ऐकायला आय वॉन्ट युअर एज्युकेशन बट आय वॉन्ट युअर गुड युनिटी तुम्हाला वर का घेतलं आहे मला माहिती आहे खाल्ली काय कामाचे नाही सगळे नाही बरं का तुम्ही नाही या बाया बऱ्या आहेत काही काय बाया उठून गेल्या काय बाय काहीतरी एखादी नाच आहे बाया बरं झालं कवर नाच आता नाच झाला नाच आपला नाच झाला वाटोळं झालं अजून आपली पोरं आपण बौद्ध झालोय महार पण सोडलंय मराठी पण सोडलंय महार म्हणजे जात महार म्हणजे जातीचा अर्थ होतो शब्दाचा अर्थ होतो मराठा पहिलं महाराष्ट्राला महारत असं नाव होतं काय नाव होतं बोला मग जर तुम्ही एवढे ऐकलं तरी बस झालं काय नाव होतं महारट महारत थ आणि ठचं स्पेलिंग ठचं आणि थचं स्पेलिंग एकच आहे ना TH म्हणून या महाराष्ट्राचं जेव्हा राजा अशोकांची सगळीकडे सत्ता होती तेव्हा या महाराष्ट्राला पाली भाषेमध्ये महारठ असे म्हणत नंतर महारठ म्हणताना जसं संगमनेर भागचे लोक संगमनेर नाही म्हणत समनेर काय म्हणतात समनेरला जायले पण आम्ही लोक संगमनेर म्हणतो श्रीरामपूरला आपण इकडचे सगळे श्रीरामपूर म्हणतो ते काय म्हणतात माहिती का श्रीरामपूरला जायले आता आमच्या जुन्नरकडं तुम्ही जुन्नर म्हणता आमच्याकडचे जुंदराला जायले बरोबर आहे ना त्याला काय म्हणायचं शब्दावर आरोप येणे अपभ्रंशित शब्द तसा महारठ या शब्दाचा नंतर शब्द झाला महारथ थ आणि नंतर हळूहळू थ गेला आणि काय राहिला महार महार म्हणजे मराठा प्युअर मराठा त्याला म्हणतात आदिवासी नाही मूलनिवासी म्हणतात मूलनिवासी म्हणून इथले प्युअर मराठा प्युअर मूलनिवासी आणि डोंगरावरचे आदिवासी हे आर्यांशी लढता लढता शरणच गेले नाहीत जे आणि जे शरण गेले आता जसं गेले तसे लोक सगळे आहे ना तसे हे बाबा ते याचं यूट्यूब असेल ते नको टाकू बरं का नाही माझं मर्डर होईल हा ना कालच आमचा दादा गेलाय बिचारा काय झाले काय नाही शपथ वाईट वाटतं हो खूप चांगला माणूस गेलाय तो न जावं बिचारा परत कुठून तरी येऊ अशी माझी इच्छा आहे खरंच मनात हां असं ना बरं होईल रे बाबांनो वाईट वाटतं आमच्या हळव्या मनाला वाईट वाटतं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आणि म्हणून जसे आता पळाले तसे त्यावेळेला आपल्यातले तिकडं गेले त्यांची घरं मध्यावर त्यांचे देव मध्यावर आमचे देव गोखाडीत बघा आहे की नाही आमचा देव गोखाडीत आमच्या देवाला कोंबड्या मटण त्यांच्या देवाला बदामाचा शिरा हां
त्यांना काजू बदाम, आम्हाला हाडकं. सासूने काय चिकन केलं होतं, हाडकं ताडता ताडता दातच पडला गाड्याचा. मामी तुमचं मटण भारी पडलं. काय झालं, दातच पडला. पुढच्या वर्षी या 2 दाढा पडतील. म्हणून ज्या दिवशी आम्ही शाकाहारी बनू आणि सुरामे रे मज्जपमाद ठाणा वेरमणी, आम्ही दारू गांजा अफू तंबाखू गुटखा यांचा त्याग करून कधी शराबला शिवणार नाही, त्या दिवशी आम्ही खरे वारकरी आणि बुद्ध होतो. तोपर्यंत नाही. जय भीम म्हणण्याची लाज वाटते. जसं कोणी राम राम म्हणू नये तसं कोणी जय भीम म्हणू नये. ज्याला भीमाची त्याग कळतोय, ज्याला भीमाची व्यथा कळते. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, काळजाचं होईल पाणी पाणी ग, काळजाचं होईल पाणी पाणी. माता रमाईची ऐका कहाणी, माता रमाईची ऐका कहाणी, माता रमाईची ऐका कहाणी, माता रमाईची ऐका कहाणी, माता रमाईची ऐका कहाणी. काळजाचं होईल पाणी पाणी. आता तुम्ही म्हणायचं, तुम्ही सगळ्या पुरुषांनी, काळजाचं होईल पाणी पाणी, काळजाचं होईल पाणी पाणी. माता रमाईची ऐका कहाणी, माता रमाईची ऐका कहाणी, माता रमाईची ऐका कहाणी. काळजाचं पाणी होईल अशी माझ्या रमाची कहाणी. भिकू बाबा धोत्रे, एक भाऊ मुंबईला, रुक्मिणीबाईचे भाऊ मुंबईला भायखळ्यामध्ये. भायखळ्याच्या भाजी मार्केटच्या बाजूला ज्या चाळी होत्या पूर्वी झोपडपट्टी, तिथे हे सोयरे मंडळी राहत होते. भिकू दादा अतिशय गरीब, शरीराने पंजर झालेला. एक मुलगी दापोलीला दिलेली थोरली मुलगी, दुसरी मुलगी रमा, तिसरी मुलगी गौरी, चौथा छोटा बाळ होता शंकर. मोठ्या मुलीचं चांगलं होतं, बालविवाह करत होते त्यावेळेला म्हणून लहानपणी लग्न करून ती मुलगी दिली होती, तिचं चांगलं होतं. पण नंतर भिकू बाबा धोत्र्यांना आणि रखमाबाईंना श्रमासाठी, पोट भरण्यासाठी दाभोळला असणाऱ्या समुद्र काठावर माशाच्या पाट्या बाजारपेठेत नेऊन द्याव्या लागत होत्या. माशाच्या पाट्या भिकू बाबा वाहून 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 थकले होते आणि भिकू बाबा पंजर झाले होते. माशाच्या पाट्या वाहून वाहून छातीमध्ये, बरगड्यांमध्ये
त्यांच्या पाणी झालं होतं. रखमाबाई त्यांना पाट्या उचलून द्यायची, मदत करायची, ती पण थकली होती. मदत करायला कोणीच नव्हतं. जरा ऐका ना, जरा ऐका ना, जरा ऐका तुम्ही, माझ्याकडे बघा ना. बाकीचे करतील ना व्यवस्था पाहुण्यांची. आणि अशा बिकट शारीरिक व्यथा असलेल्या रखुमाईला दिवस गेले. पहिली रमा, दुसरी गौरी, तिसरा शंकर. पण रमाच्या जन्माचा आनंद 7 फेब्रुवारीचा दिवस आला. 7 फेब्रुवारीचा दिवस आला आणि आनंद झाला वनंद गावाला. आनंद झाला वनंद गावाला, आनंद झाला वनंद गावाला. 7 फेब्रुवारीला, 7 फेब्रुवारीला, 7 फेब्रुवारीला, 7 फेब्रुवारीला. आपल्याला वरमय पाहिजेच होती. टाळे वाजवा जरा जय श्री ताईसाठी. त्या कुटुंबाचं आपलं प्रेमच आहे, नाही का? मागच्या वेळेला साहेब होते, आता यावेळेला ताई आल्यात. घाई नाही ना, असू द्या. अर्धा तास पाळणं म्हणायचं आपल्याला. तुमच्या हातानं बाळ रमाला पाळण्यात घालायचे. आज योग चांगला आला. आणि म्हणून वनंद गावाला आनंद झाला, वनंद गावाला आनंद गावाला आनंद झाला, वनंद गावाला वनंद गावाला आनंद झाला, वनंद गावाला आनंद झाला. लेकीचा जन्म झाला. लेकीचा जन्म झाला की बायांच्या डोळ्यात माती पडते. कारची जन्माला आली बाई, कारची जन्माला आली. मुलीचा जन्म झाल्यावर मुली किती पराक्रमी असतात हे जयश्री ताईकडून शिका. मुलीलाच मुलगा मानून, यापुढे मुलींनो बायांनो, ज्यांना ज्यांना आई व्हायचे त्यांनी मुलगा होईल अशी आशा करू नका. कारण मुलगा झाला तरी तो बाहेर जॉबला जातो. बिबलाने बिबलीन परळी जोगलीन बाई इथं जागली. म्हातारी हागती कुठं, मुत्ती कुठं, कपडे कुठं. अरे घरोघर चहा मागती म्हातारी. म्हातारीचा मुलगा IT इंजिनियर, 20 लाखाचं पॅकेज, सुनेला 40 लाखाचं पॅकेज, आणि म्हातारीला गावात चहाचंही पॅकेज नाही. कोणता मुलगा असा आहे आईबापाची सेवा करतो? पण मुलगी सून हो नाही तर कन्या हो, ती म्हाताऱ्यांची सेवा स्त्रीची करते. स्वागत. मग वनंद गावामध्ये सुद्धा काही लोक नाराज झाले. अरे भिकू धोत्रा, अरे लेकच झाली येड्या, कार्तीच झाली की पुन्हा. पहिली थोरली दापुडीला दिली रे का, ती कोकणी भाषा नाही मला येत, पण ती वेगळीच आहे. आलाव काय, गेलाव काय, पिल्लो काय, किलो काय, बसली काय. एवढं शिकायला तिकडे जावं लागेल. बसली काय, पान खाती काय, तिकडे पान खातात जास्त. पण पानामध्ये तंबाखू नाही खाती. आपल्याकडे पानं पण तंबाखू 120, पायोरिया, कॅन्सर कापून आणलं एवढं टोळ. आणि मेल्यावर बाया म्हणतात माया भाऊला आंघोळ घालायला चला ग. राहिला का धड आंघोळ घालायला? बघा, आंघोळ घालायचं का राहायला पाहिजे ना धड. हेल तिचं वे म्हणून तुम्हाला वरती बसवले मोत्यासारखे दार. काय अरे कोणत्या मनुष्याने काय ठरवलंय का मी आमच्या जातीत जन्माला येईल? मनुष्य कोणत्याही जातीत जन्माला येऊ शकतो, पण तो पंचशिलाचं पालन करू शकतो, तो खरा माणूस बनू शकतो.
पूर्ण पंचशिलाला तुकाराम महाराजांनी आपल्या 4000 अभंगात स्वीकारले. हे खरं पंचशिलाचं मोठेपण आहे. हो, देहूजवळ असलेल्या एका पिंपळाच्या वृक्षाखाली कैक वर्ष तुकोबारायांनी अभ्यास केला भगवान बुद्धांच्या विचाराचा. आणि मग पाणातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही काय अर्थ काय होतो सांगा. पटापटा घेऊ, आपण उरकून घेऊ. मला मुंबईला जायचे, माहिती तुम्हाला अर्थ? तुम्हाला माहित आहे ना? मग काय रे खोटं? तुम्हाला कोंबड्या खायच्या म्हणून काय? मग आजपासून मी भगवान बुद्धांची शपथ घेऊन सांगतो, पानातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही, मी मुक्या पशु पक्ष्यांना अभयदान देईल. हे झालं पाली भाषेत ट्रान्सलेशन. आता तुकोबरा याच्याबद्दल काय म्हणतात बघा. परोपकार परोपकार उपकार परोपकार. काय म्हणतात तुकोबरा? भूत दया गाई पशूंचे पाळण, तानेल्या जीवन वना माझी, वना माझी तानेल्या जीवन वना माझी, वना माझी तानेल्या जीवन वना माझी. आणि पुढे सांगू का पोराव, रागावू नका. तुकोबरा बुद्धांची भाषा लिहितात. म्हणतात, मांस खाता हौस करिता, जोडोनी ठेविता वैरी, तुका म्हणे कुठती हाडे. कुठती म्हणजे कशाने? खलबात्यात नाही, हे तोंडाचा खलबाता. काय करतो? नळ्या वडीतोय, नळ्या. अरे काजू आहे, बदाम आहे, गाजराचं सूप आहे, बीटचं सूप आहे. नाही, बीटचा वास येतो आहे, कोंबडीच्या वासाने समय लागले. अरे त्यांना किती ती कोंबडी आमच्या घरात पाळायची मावशी पहिली. ती कोंबडी उडाली का एखादं गांजावाला असतो ना, त्याचा बेडका पण खकार नाश्ता. कोंबडीनं शेंबूड खाला, कोंबडीने बारीक पोराचा टिंब खाला, आणि माणसानं कोंबडी कापून खाला. बाई जावाय आला आणि कोंबडी कापून खाऊन गेला. अगं त्याने कोंबडी माणसा शेंबूड खाला, खकारा खाला, बेडका खाला. तेच रोग होतात माणसांना. मी काय अंधश्रद्धाळू नाही, पण बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मी पंचशिलाचं पालन करेन. त्यातलं पहिलं पंचशिलातलं पहिलं तत्व तुकोबारांनी दिलं. पुढे लिहिलंय, मुसावादा वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही, मी कधीच खोटं बोलणार नाही. बरोबर आहे? बरं चला, पहिलं लय जड झाले गणित सोडून देऊ आपण, जाऊ द्या. पण पुढचं तर घ्या. मी कधीच खोटं बोलणार, महिलांना बोल द्या, महिलांना. नाही तर मायारचे साबण नाही, सासरी साबण आणले 3 डझन, 1 डझन मायारी पळवले. मी खोटं नाही बोलत बाई. हां बाई, माझ्या आईची गरिबी. तुझा भाऊ काय करतो? मा भाऊ वड्यात पडलाय गोखाडीत. म्हणून सासर घरची चोरी करणार नाही, खोटं बोलणार नाही. तुकोबारा काय लिहितात? सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे, वेचीचे वचन जेणे राहे समाधान. बरोबर आहे? आता तिसरं काय ऐका. आदिन्न दाना वेरमणी शिक्षापदम, दुसऱ्याच्या धनाची मी चोरी करणार नाही. तुकोबारा काय म्हणतात? परोपकार नेने परनिंदा नाही, साधने तरीहीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी, यांचा धरी विटाळ. आता तिसरं चौथं ना, कामे सुमिच्छाचार वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही, मी दुसऱ्यांच्या लेकी वाळींना सख्या बहिणीचा दर्जा देईल, असं जगाला शिकवणारा पहिला 2500 वर्षापूर्वीचा म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. आणि ते पालन माझ्या शिवरायांनी केलं. आणि मोगलांची म्हणजे इथल्या मुसलमानांची नाही, इराण, इराक, दिल्लीवरून आलेले सत्तेसाठी लढणारे, आणि इथल्या हिंदूंची आणि मुसलमानांच्या स्त्रियांवर बलात्कार करणारे, त्यांच्या सुभेदाराची सून म्हणजे शत्रूची सून, बलात्काऱ्यांची सूनबाई समोर उभी असताना सख्या बहिणीचा दर्जा देऊन चोळी बांगडी करून तिला परत सासर घरी पाठवणारा राजा म्हणजे बुद्धांच्या विचाराचा. तुकोबाराय बुद्धांच्या विचाराचे.
आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांचे विचाराचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार. त्यांनी तलवार चालवली आणि यांनी लेखणीची धार चालवली. बाईंनी कोणते कपडे घालायचे, बाईंनी बॉपकट ठेवायचं का कमरेपर्यंत ठेवायचे, पंजाबी ड्रेस घालायचा का नऊवारी नेसायची, पॅन्ट घालायची का जीन्स घालायची, बाईने बाईचं ठरवायचंय. आणि तिला जर कोणी विरोध केला फुकट बाबूरावने तर त्याला जेलमध्ये टायर खाली बनवला जातो. हे स्त्रियांवरचे उपकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग ते सगळ्या अमक्या स्त्रियांसाठी नाही, तमाम भारतीय नारीसाठी हा अभिव्यक्तीचा आणि स्त्री शिक्षणाचा कायदा करताना कायदे मंत्री असणारे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा बहिणींनो तुमच्यासाठी दिला. एवढा मोठा देवदूत जगाच्या पाठीवर परत होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांना शिक्षणाला मदत करणारी रमाई धनी रम माझी शेणगोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, बाजारी नेऊन विकायची, मला पैसे पुरवायचे. आणि म्हणून सज्जन माझ्या बहिणींनो, माझ्या रमाची शेणाची गौरी संविधान झालं. माझ्या रमाची शेणाची गौरी देशाचं संविधान झालं, देशाची राज्यघटना झाली. तुम्ही गुलामीतून मुक्त झाल्या, माझ्या रमाईच्या शेणाच्या गौरी श्रीमंती शेणाची गौरी झाली ग. पहिलं बाळ झालं गंगाधर, बरोबर आहे. गंगाधरला ताप आला. बाबासाहेबांना बॅरिस्टर होण्यासाठी रमाईने आग्रह केला. साहेब, ते तिला रामू म्हणायची, ती त्यांना साहेब म्हणायची. एकमेकाचे दोस्त होते. त्या काळात कोणी कोणाला मदत करत नव्हतं. अस्पृश्यतेचा प्रचंड मोठा कलंक अंगाला होता. कुणी शिवत नव्हतं. डॉक्टर चित्राच्या गणपतीच्या पाया पडे, पण अस्पृश्याची पोरं म्हणून पेशंटला शिवत नसे. रमाईच्या बाळाला ताप आला, प्रचंड मोठा ताप आला. फाटक्या तुटक्या पदरामध्ये गुंडाळून रमाई बाळाला डॉक्टरकडे घेऊन गेली. बाळाला ताप आला, बाळाला बाई, ताप आला बाळाला बाई, रमा बाळाला डॉक्टरकडे नेई. बाळ, डॉक्टर, माझ्या बाळाला खूप ताप आलाय, त्याचा बाप बॅरिस्टर व्हायला गेलाय, माझ्या बाळाला उपचार करा, माझ्या बाळाला स्पर्श करा. डॉक्टर, तुम्ही देवदूत आहात. नाही 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 नाही, आम्ही सवर्ण आहोत, आम्ही शूद्रांना शिवत नाही, दलितांना. रमाई म्हणाली, डॉक्टर, घरून येताना दगडाच्या देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन आला आणि इथे आल्यावर खोट्या पोथ्या सांगतात की यांना शिवायचं नाही, म्हणून शिकलेली मंडळी तुम्ही सुद्धा न शिवता मोठा अपराध करताय. डॉक्टर, ताप आला बाळाला बाई, डॉक्टर बाळाला शिवला नाही, डॉक्टर बाळाला शिवला. बाळाचा प्राण गेला बाई ग, बाई ना बाई ग बाई, बाळाचा प्राण गेला बाई. लई रडली माझी रमाई, लई माझी रडली रमाई, तरी हिंमत हरली नाही, नवऱ्याला कळवलं नाही रे, नवऱ्याला कळवलं नाही ना. रामा जिर 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 रामा जिर जिर
कळवलं नाही. अशी 4 पोरं मेली. 2 नंबरचे यशवंतराव माननीय प्रकाश आंबेडकरांचे वडील, सुजाता आंबेडकरांचे आजोबा. तो काळ लय अवघड होता. माणसं गावाच्या गाव मारायची भाऊ. त्याच्यात ही पोरं सापडली. रमाईने बाबासाहेबांना धीर दिला. राजरतन माझा लाडका, राजरतन माझा सुंदर. बाई माझ्या साहेबावर पडला होता राजरतन. साहेब कुठून 10-20 रुपये मिळाले ते माझ्या राजाला, राजरतनला गाडी आणि सायकल आणि सायकल फिरवत. काय सांगू आता साहेबाला, काय सांगू आता साहेबाला. काय सांगू आता साहेबाला, काय सांगू आता साहेबाला. राजरतन तुमचा गेला, राजरतन तुमचा गेला, तुमचा लाडका बाळ गेला. काय सांगू आता साहेब, काय सांगू आता साहेब, काय सांगू आता साहेब. बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले. संविधान केलं, हे सगळं माहिती आहे आपल्याला. संविधान लिहिलं, तुमच्या सगळ्यांच्या आरक्षणाचा कायदा केला. आज जयश्रीताई इथे येऊन बसल्यात वर. ही बाबासाहेबांची कृपा आहे. जयश्रीताई उद्या कधी ना कधीतरी मंत्री होतील, ही बाबासाहेबांची कृपा आहे. आमचे लाडके नामदार बाळासाहेब थोरात, त्यांचा स्वभाव, त्यांचे सद्गुण, त्यांचे संस्कार, त्यांचं समाजावरील प्रेम आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रेम करणारे भाऊसाहेब थोरातांचे चिरंजीव, दुर्गाताईंचे बंधू आणि डॉक्टर सुधीर तांब्यांचे मेहुणे आणि जयश्रीताई तुमचे पप्पा आमचे खूप लाडके आहेत. आणि माझं नाव तुम्ही ऐकलंय ना. तुमच्या आईला दुर्गाताई नेहमी माझं कीर्तन असलं बोलवून घेतात. वहिनी लवकर या, वाबळे महाराज आले. कारण मी काय म्हणतो, ननंद भाऊ जया एका चालीनं चालती ग सईबाई ग बाई, एका चालीनं चालती चालती चालती, एका चालीनं चालती चालती चालती. पायातल्या जोड्या तशा चिमण्या बोलती ग सईबाई ग बाई ग बाई. बोलती 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 बोलती, सचाची मना बोलती बोलत बोलती बोलती. भाऊ जया सोनार वाड्या जाऊ ग बाई ग बाई ग बाई, काच्या करंड्याला मोत्याच्या डाळ्या लावू ग सईबाई ग बाई, मोत्याच्या जाळ्या लावू 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 लावू, मोत्याच्या जाळ्या लावू लावू ग लावू बाई लावू. जयश्रीताई जशी मला जात्यावरच्या वया खूप आवडतात. मी अभंग एवढ्या श्रेष्ठ समजतो त्यांना. ननंद भाऊ जया बरं का, माझ्या ग ननंदला कुंकवाची माझ्या गोडी, म्हणजे बाळासाहेबांची गोडी. कुंकू म्हणजे पतिदेव. तुमची मम्मी काय म्हणते, माझ्या ग ननंदला माझ्या कुंकवाची गोडी, लाडकी दुर्गाबाई मला मेनाच्या वाड्या धाडी, मला मेनाच्या वाड्या. सहज आठवलं मला. म्हणजे आपल्या घराचं तुमचं आणि माझं, मी 20 वर्षाचा होतो का तेव्हा आलो या भागात. 30 वर्ष फुकट कीर्तनं केली. त्यावेळेला हे बघा, हे 12वीला होते वामन साहेब. आता ते दर वेळेला ते मेडिटेशनचं चांगलं काम करतात. हे प्रामाणिक अशा गप्पा 5 गोष्टी माष्टी सांगत नाहीत. खूप सुंदर ओशनचं सुंदर काम करतात. मेडिटेशन जे बुद्धांची विपश्यना आहे ना, तेच मेडिटेशन आहे. ते ज्ञानोबांचा हरिपाठ शिकवतोय. पण आम्ही तिकडे वळत नाही, कारण याच्यामध्ये आमच्यामध्ये शिकलेली माणसं कमी आहेत. जे शिकले ते 58,000 60,000 50,000 51 लाखाचं रामायण, म्हणजे बेल्याच्या बाजारातल्या बैलासारखे भाव आहेत सगळे.
पण हे मेडिटेशन आहे, बुद्धांचं मेडिटेशन आहे. आणि म्हणून अशी रमाई, शेवटचा प्रसंग आहे आता, शेवटचा प्रसंग रमाईचा. ए बाई खाली बस ग, शेवटचा प्रसंग आहे, खाली बसा. साहेबांचा वाढदिवस आहे आणि असू द्या भाऊ, तुम्ही गडबड नका करू. याच्यावर बोलणारा लय गाय होत असते, कुठेही पण जाऊ, थांबा जरा. तर बायांनो, माझी रमा लहानपणी सुद्धा गरिबीत दिवस काढले. मामाने चुलत्याने मुंबईला आणली. 14 वर्षाचा मुलगा पाहिला, बाबासाहेब आंबेडकर भीमराव, 10वी पास झालेला, चांगले मार्क पडलेला, उत्तीर्ण 10वी पास झालेला, 14 वर्षात देखणा, टुमटुमीत, गणपती बाप्पा अशी सुंदर गुबगुबीत सशासारखा. आणि नवरी बिन शिकलेली पण सुसंस्कृत, अलंकृत, ज्ञानाने पावित्र्य, चारित्र्याचा सुरेख संगम म्हणजे माता रमाई होती. बाबासाहेबांच्या मागे रमाईचा मोठा हात होता. म्हणून बाबासाहेबांना एवढं कार्य, अब्जो रुपयाचं लायब्ररी, ती राजगृह, कोणच्या वर्गण्या काढून जशा आम्ही काढतो ना, मठ बांधायचा 10 लाख द्या, जयश्री थाई 5 तरी द्या. नाही, हे मटण मंदिर नाही. म्हणून गाडगे बाबांची आणि बाबासाहेबांची मैत्री होती. कॅन्सरच्या हॉस्पिटल शेजारी पेशंटच्या नातेवाईकांसाठी 4 माळ्याची इमारत बांधणारा जगातला पहिला संत म्हणजे गाडगे महाराज. म्हणून बाबासाहेबांनी एवढं मोठं राजगृह. रमाई आजारी पडल्या, रमा आजारी पडली. डोळ्यात एकच काळजी होती, माझ्या साहेबांचं कसं होईल. माझे साहेब भाबडे, माझे साहेब भोळे. डोळ्यात अश्रूंचा पाऊस होता रमाईचा. कसं होईल माझ्या साहेबांचं. धारवाडला घेऊन गेले रमाईला. रमा, रामू, तुला बरं वाटत नाही साहेब, आता मी नाही जगत. आणि राजगृहामध्ये माझ्या रमाईने शेवटच्या घटका मोजित होती. बाबासाहेब मात्र बाहेर गेले होते, वाट पाहत होती भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब आले. साहेब जवळ बसा, मला मांडीवर घ्या. रमाई मस्तक बाबासाहेबांनी मांडीवर घेतलं. बाबासाहेब कळून चुकले होते. हातात हात घ्या, हातात हात घेतला. तुमच्यासारखा नवरा 6 जन्माची पुण्याई लागते साहेब. बाबासाहेबांचे डोळे अंगावर गळत होते, गळ्यावर गळत होते बाबासाहेबांचे डोळे. बाबासाहेब मूक झाले होते. त्यांना खूप बोलावं सोडत होतं. रमा, मी तुझ्यामुळं मोठा आहे. रमा, तुझे संस्कार, रमा, तुझं चारित्र्य, मी एवढा शिकलेला. रमा, तू शिकलेली नाहीस, पण मला खूप शिक्षण दिलंस ग तू. मी तुझ्यामुळं बॅरिस्टर झालो. तुझं लाकडं फोडणं, तुझं गौऱ्या वेचणं, तुझं शेण थापणं, लेकरा बाळांसाठी तू सारं सोसलंस. म्हणून मला पोरांचा मृत्यू कळवला नाही ग, म्हणून मी अभ्यास केला रमा. आणि असं म्हणता म्हणता रमा कळली आणि रमाचा प्राण गेला. रमा अनंतात विझली, रमा अनंतात विझली, रमा अनंतात विझली, रमा अनंतात विझली. बाईची माझ्या, आईची माझ्या, बाईची माझ्या, रामूची माझ्या, रमाईची, साहेबांच्या मांडीवर प्राणज्योत विझली. बाळाची मावशी जयश्रीताई बाळ रमाला पाळण्यात घालायला आलेली आहे. कडाडून टाळी वाजवा एकदा जयश्रीताईसाठी. वा वा. आणि महिलांनी अशी दोरी लावायची आणि घ्यायची अशी. पहिल्या दिवशी एक प्रकार झाला, पहिल्या दिवशी एक प्रकार झाला, पहिल्या दिवशी
विहिरी दाबोळ बाजूला तालुका दापोली वणन गावाला भिकोजी धोत्र्यांच्या पाटील वाड्याला कन्या रत्न झाले रखमाबाईला जो बाळा जो जो रे जो जो झाले रखमाबाईला जो बाळा जो जो रे जो जो कन्यारत्न झाले रखमाबाईला जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग कन्या देखणी सुंदर अंग निळ्या आभाळी चमकती भिंग बाळ पाऊस झाले गणगोट रंग बाळ फेडील भारत देशाचे पांग जो बाळा जो जो रे जो बाळ फेडील परदेशाचे पांग जो बाळा जो जो रे जो जो बाळ फेडील देशाचे पांग जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा जोरवे गावाच्या बायांनो उठा गावाच्या बायानं उठा पाठीचा साऱ्या गावाला वाटा पत्रकाऱ्या गावाला वाटा पाठीचा साऱ्या गावाला वाटा पाठीचा साऱ्या गावाला वाटा लेकीच्या जन्माचा आनंद लुटा जो बाळा जो जो रे जो जो. लेकीच्या जन्माचा आनंद लुटा जो बाळा जो जो रे जो जो चौथ्या दिवशी बोलली गाळी भिकू धोत्र्यांनी वाजवली टाळी एक जन्मी निळ्या कमळाची कळी एक जन्मी निळ्या कमळाची कळी जन्मिली रे कमळाची कळी लेका जन्माला रे कमळाची कळी हर्षानंद झाला निळ्या आभाळी जो बाळा जो जो रे जो जो. हर्षानंद झाला निळ्या आभाळी जो बाळा जो जो रे जो आनंद झाला निळ्या आभाळी जो बाळा जो जो रे जो आनंद झाला निळ्या आभाळी जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी ऐकावे थोर दिवशी ऐकावे थोर थोडं बारीक वाजव. पाचव्या दिवशी ऐकाजी थोर भिकू बाबांची गरिबी फार माशाच्या पाट्या वाहून बेजार रुक्मिणीचा होता धन्य आधार आजाराने होते दोघे जर्जर तरी पण लेकीच्या जन्माने हर्षले घर जो बाळा जो जो रे जो लेकीच्या जन्माने हर्षले घर जो बाळा जो जो रे जो जो लेकीच्या जन्माने हर्षले घर जो बाळा जो जो रे जो जो भिकू बाबांना आणि रखमाईला आनंद झाला. सहाव्या दिवशी अश्रूच्या धारा कन्या जन्मली फुलाचा गजरा जशा मोत्याने गुंफिल्या तारा बाळाला घाली ते रखमाई वारा जो बाळा जो जो रे जो जो बाळाला घाली ते रखमाई वारा जो बाळा जो जो रे जो पदराने असं करा पदराने पदर पालवा पदर असा पदर पालवा बाळाला घाली ती बाळाला घाली ती रखमाई वारा जो बाळा जो जो रे जो जो बाळाला घाली ती रुक्माई वारा जो बाळा जो जो रे जो जो अशा प्रकारे सोयरे धायरे जन्मिले आत्या मावशी तुळच्या धावून आले मुंबईहून मामा चुलते धावले बाळाचे बारसे थाटाने केले बाळ प्रेमाच्या पाळण्यात निजविले आणि नाव ठेविले काय रमाकन्येचे नाव ठेविले आणि जोरवे गावानं साखरपान वाटिले जो बाळा जो जो रे जो बाळाला वाटिले जो बाळा जो जो रे जो जोरवे गावाने साखरपान वाटिले जो बाळा जो जो रे जो त्यागमूर्ती रमाबाई माता की चला एका बाईने बाळाला म्हणजे बाळ जसं अगदी मनापासून प्रेम करा असं असं सावकार नाही ते बुजगारून धरा एखाद्या बाळ मरतं का नाही तसं नका करू
की त्यागमूर्ती रमाईचा जन्म साजरा करतोय आपण. काही काल्पनिक खोटं नाटं देवाभावाचं नाही काही करत. म्हणून रमाईला असं धरा, बाळाला धरा असं. हे बाई पदरात धर ना पदर, हा असं छान. वा वा वा. टाळे वाजवावर त्या ताईसाठी. आणि इकडे अशा पाळण्याजवळ जमले हौश्या, माझ्या लाडक्या रमाच्या मावश्या, लाडक्या रमाच्या मावश्या, माझ्या लाडक्या रमाच्या मावश्या, माझ्या लाडक्या रमाच्या मावश्या, माझ्या लाडक्या रमाच्या मावश्या. चला एक एक बाई या. 10 रुपये 20 रुपये बाळाच्या खाऊला द्या. उठा तुम्ही या रे, तुम्ही जावा रे.